शुभ सकाळ सर्वांना. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी मिरची कापून ठेवलेली आहे, थोडासा जिरा घेतलेला आहे, बटाटा कापून ठेवला आहे व हे शेंगदाण्याचं कूटही घेतलेलं आहे, मीठ चवीनुसार आणि साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही मिक्स करून ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम होत आहे. सर्वप्रथम आपण थोडा त्यात जिरा टाकूया. गॅस थोडासा फास्ट केलेला आहे. जिरा टाकल्यानंतर हिरवी मिरची टाकून त्याला चांगलं आपण भाजून घेऊया. त्यानंतर आपण बटाटा पाण्यामधून साईडला काढून ठेवायचा आहे. आता बटाट्याला पाण्यामधून साईडला काढत आहोत. त्यानंतर मिरचीला चांगलं भाजलेलं आहे. आता बटाट्याला तेलामध्ये टाकत आहोत. ते टाकल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून तेलामध्ये आपण त्याला 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत वाफण्यासाठी. त्याने बटाटा चांगला वाफेल, कारण आपण बटाटा कच्चा घेतला आहे. तुम्ही पाहिजे तर बॉईलही घेऊ शकता. मीठ चवीनुसार. मीठ बटाट्यामध्ये मिक्स केल्यावर बटाट्याला चांगल्या प्रकारे चव येईल. चांगल्या प्रकारे आपण त्याला हलवत आहोत. आता गॅस बारीक करून आपण झाकून त्याला 5 मिनटं वाफायला ठेवणार आहोत. 5 मिनटं झालेले आहेत. आपण बटाटा चेक करणार आहे, वाफला आहे की नाही. बऱ्या प्रकारे बटाटा आता वाफलेला आहे. अजून थोडंसं 2-3 मिनटं आपण त्याला वाफायला ठेवू, म्हणजे ते चांगलं वाफेल. परत त्याला आपण झाकून वाफायला ठेवत आहोत. 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण परत बटाटा बघणार आहोत. तर तो 80% वाफलेला आहे. थोडासा आपण त्याला कच्चा ठेवणार आहे, कारण तो साबुदाण्यामध्ये परत वाफेल. त्याला चांगल्या प्रकारे हलवूया. आता साबुदाणे व शेंगदाण्याचं मिश्रण आपण बटाट्यामध्ये टाकायचं आहे. चांगल्या प्रकारे ते एकत्र करून घ्यायचं आहे. आता ते एकत्र करून झालं आहे. आता आपण साबुदाणा 5 ते 10 मिनटासाठी वाफायला ठेवणार आहोत. 5 मिनटं झालेले आहेत. आपण बघून घेऊया साबुदाणा वाफला आहे की नाही. त्याला चांगल्या प्रकारे हलवायचं आहे. जर खाली थोडंसं चिटकलं असेल तर तेही आपण नीट हलवून एकत्र करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं आपण साबुदाण्याला वाफायला ठेवूया, कारण अजून 5 मिनटं ते वाफलं जाईल. आणि मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही वरून टाकू शकता. साबुदाणे आपले वाफलेले आहेत चांगल्या प्रकारे व बटाटाही शिजलेला आहे. आता तुम्ही ही खाण्यासाठी घेऊ शकता. अशी ही आपली साबुदाणा खिचडी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा.